आणि पाकिस्तान सध्या भारताची खोडी काढत असताना स्वतः पाकिस्तान सुद्धा गृहकलहाच्या उंबरठ्यावरती असून तिथे कोणत्याही क्षणी गृहयुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याला कारणीभूत ठरतोय तो त्यांचाच लष्कर प्रमुख असीम मुनीर। जिहादी मुनीर, मुल्ला मुनीर अशी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीरची ओळख आहे। संपूर्ण कुराण तोंडपाठ असल्यानं पाकिस्तानच्या जनतेला त्याचं अप्रूप होतं, आकर्षण होतं। असीम मुनीर हा हिंदूंचा प्रचंड द्वेष करतो, त्यामुळे तो पाकिस्तानच्या जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेला। पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI मध्ये असीम मुनीरनं कामही केलं। त्यानंतर मुनीर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख बनला, पण लष्कर प्रमुख झाल्यानंतर घेतलेल्या भूमिका आता मुनीरला महागात पडते। लष्कर प्रमुख झाल्यावरती मुनीरनं इम्रान खानच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। सैन्यानं, पाकिस्तानच्या आर्मीनं पाकिस्तानमधल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे इम्रान खानच्या पक्षाची सत्ता येऊ शकली नाही, त्यामुळे इम्रान खानच्या पक्षाचे कार्यकर्ते आता मुनीरच्या विरोधात बोलू लागले। तर बलुचिस्तानमध्ये उघड पद्धतीनं पाकिस्तानच्या सैन्याला विरोध केला जातोय। पाकिस्तानच्या सैन्यावर बलुचिस्तानमध्ये हल्ले सुरूच आहेत। या सगळ्या प्रकाराला जबाबदार असलेल्या असीम मुनीरला आता अटक होण्याची शक्यताही व्यक्त होते। मुनीर हा एक वेगळ्या पद्धतीचा आर्मी चीफ आहे। आत्तापर्यंत पाकिस्तानचे जे चीफ होते त्यांच्यापेक्षा याची बॅकग्राऊंड वेगळी आहे। हा नॉर्मल शिकला, हा सुरुवातीला एक त्यांची रिलिजियस सेमिनरी असते त्याच्यामध्ये शिकलेला आहे। हा नॉर्मल याचं एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर हा स्विच करून नॉर्मल एज्युकेशनमध्ये आला। एका कोर हेडक्वार्टरला आग लावली, अशा गोष्टी झाल्या। याचा अर्थ काय आहे की पाकिस्तान आर्मीची पॉप्युलॅरिटी जी पब्लिकमध्ये होती, त्यांची जी इमेज होती, त्याला फार मोठा धक्का बसलेला आहे। तर अशा परिस्थितीत जर मुनीर विरुद्ध काही कट झाला किंवा त्याला डिपोज करण्यात आलं तर मला काही फार मोठं आश्चर्य वाटणार नाही। आणि भारतानं प्रतिहल्ला करून पाकिस्तानचं एक प्रकारे नाक कापलंय आणि अशातच आता पाकिस्तानच्या खासदारानं पाकच्या पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेत। शहबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायला घाबरतो असं शहीद अहमद यांनी म्हटलंय। ते पाकिस्तानचे खासदार आहेत आणि त्यांनी संसदेमध्येच सगळ्या खासदारांसमोर शहबाज शरीफ यांना चांगलंच झापलंय। अगर एक लश्कर जिसका सरदार शेर हो और उसके साथ लश्कर में गीदड़ हो तो वो शेरों की तरह लड़ते हैं। अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते, वो जंगे हार लेते हैं। इस वक्त बॉर्डर पे खड़ा वो फौजी जो हमसे तवक्को रखता है कि हमारा लीडर जो कौमी लीडर होता है या जो वजीर आजम होता है वो आईना होता है, वो फेस होता है, उसकी तवक्को है कि हमारी सियासी क़यादत वो दलेरी के साथ मुकाबला करेगी। जी वाइंड अप करें जुम्मे का टाइम है। आखिरी 2 मिनट दे जी। लेकिन जब आपका वजीर आजम, जब आपका लीडर बुज़दिल हो, वो मोदी का नाम ना ले सके, उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले जवान को?